येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. विधान परिषदेसाठी माजी आमदार राजेंद्र राऊत फिक्स. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपची उमेदवारी कोणाला मिळणार याचा सस्पेन्स 30 मे पर्यंत कायम राहणार आहे. भाजपकडून माजी आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार राजेंद्र राऊत, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील, आमदार सुभाष देशमुख यांचे पुत्र रोहन देशमुख, शहाजी पवार यांना उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी ठेवा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार असून 1 जून ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख आहे. भाजपकडून मात्र 30 मे पर्यंत उमेदवारांची घोषणा केली जाणार नाही. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांची उमेदवारी मुख्यमंत्र्यांनी फिक्स केली असल्याचं कळतं. मात्र याबाबत गुप्तता पाळण्यात येत आहे. गेल्या महिन्यात मुख्यमंत्री बार्शीला आल्यानंतर त्यांनी राजाभाऊ यांचं कौतुक करत त्यांना भाजपमध्ये मोठे भविष्य आहे असं वक्तव्य केलं होतं. वर्षानुवर्ष जनतेची सेवा करणारे, जनतेकरता संघर्ष करणारे राजाभाऊ आहेत. त्यामुळे मी एवढंच सांगेन की त्यांना अजून भरपूर राजकीय आयुष्य आहे. अनेक पदं त्याच्यामध्ये मिळतील आणि निश्चितपणे त्यांच्यासारख्या नेत्याची भारतीय जनता पार्टीत कदरच होती. 1999 पासून राजा राऊत यांनी 6 वेळा विधानसभेच्या निवडणुका लढवल्या. त्यामध्ये ते 4 वेळा पराभूत झाले आणि 2 वेळा निवडून आले. 1.5 वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत ते दिलीप सोपल यांच्याकडून 6,500 मतांनी पराभूत झाले. बहुतांश इच्छुकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असून प्रत्येकांनाच मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय. राऊत हे देखील 2 दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांना भेटले. शिवाय ते पालकमंत्र्यांसमवेत एकत्र विमानाने आले. सोलापुरातील काही नगरसेवकांना राऊत यांनी फोन करून आपली उमेदवारी फिक्स झाली असल्याचं देखील सांगितलंय. त्यामुळे आता माजी आमदार राऊत यांचे विधान परिषदेच्या माध्यमातून राजकीय पुनर्वसन केलं जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. सोलापूर शहरात विविध चौकात बसवलेले नवे स्मार्ट सिग्नल झाले सुरू. वाहतूक सुधारण्यासाठी नवं पाऊल. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि शिंदे सेना मिळून कोणता उमेदवार फायनल करणार याची लागली उत्सुकता. लक्ष्मीपुत्र उभा केला तरच रंगतदार होईल विधान परिषदेची निवडणूक. नगरसेवक आणि झेडपी सदस्यांना होणार लक्ष्मी दर्शन. सलग दुसऱ्या दिवशी सोलापूर शहरातील तापमानात मोठी घट. आता शहरवासियांना उत्सुकता पूर्वमोसमी पावसाची. सोलापूर शहरातील नवी वेस पोलीस चौकी, जोड बसवण्णा चौक, सम्राट चौक आदी ठिकाणी रस्त्यांच्या मधोमध पडले खड्डे, तरीही महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग येईना. 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे भाव प्रति लिटर सुमारे 10 रुपयांनी वाढले. विविध जिल्ह्यात वाहनधारकांकडून व्यक्त होत आहे नाराजी. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर, जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, PPD, फ्री कलर, सर्व ऍडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ऍडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइड ग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे सोलापूर, सोलापूर. मोबाईल 6399888822. दौंड मनमाड रेल्वे दुहेरीकरणामुळे सोलापूर मार्गावरील अनेक गाड्या धावत आहेत उशिरानं. प्रवाशांना 3 ते 6 तास विलंबाचा करावा लागतोय सामना. कॉक्रोच जनता पार्टी या सोशल मीडिया ट्रेंडची देशभर चर्चा सुरू असताना त्याला उत्तर म्हणून हिट पार्टी झाली सक्रिय. इंटरनेटवर राजकीय उपरोधाची निर्माण झाली नवी लाट. राज्यातील 1,71,00,000 शेतकऱ्यांपैकी 1,32,00,000 शेतकऱ्यांचे फार्मर्स ID नोंदणी प्रक्रिया झाली पूर्ण. PM किसान योजना तसंच नमो शेतकरी महासन्मान योजनेतून आजवर राज्यातील शेतकऱ्यांना 55,897 कोटी रुपयांचं अनुदान वितरित, तर 80,912 शेतकऱ्यांना दिली जात आहे दरमहा 3,000 रुपयांची पेन्शन.
महाराष्ट्रातील खरीप पिकाचं एकूण क्षेत्र आहे 360 लाख हेक्टर. यापैकी 153 लाख हेक्टर क्षेत्रावर आहे ऊस, तर 145 हेक्टर हे निव्वळ खरीपाचं क्षेत्र. Rajmudra Residency Phase 3 Individual Luxury Bungalow. Step into your own space. Premium Bungalow Project at premium location. Rajmudra Residency Phase 3 बाळासाहेब ठाकरे चौक near CNS Hospital, देगाव मंगळवेढा रोड, लक्ष्मीपेठ, सोलापूर. Talk to us on 7066942570 or 8855055533. Enjoy luxury living space. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पेट्रोल डिझेल पुरवठ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या असून त्यानुसार आवश्यक उपाययोजना करण्यात येणार. मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार 30 मे रोजी टेक वॉक जॉब फेअर. अनेक जागतिक कंपन्यांचा असणार सहभाग, तरुणांना रोजगाराची संधी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं केंद्र सरकारला दिला तब्बल 2,87,000 कोटींचा विक्रमी लाभांश. नागपुरात उष्णतेचा वाढता कहर, वेगवेगळ्या कारणानं 7 दिवसात 180 मृत्यूंची नोंद, काहींचा उष्माघातानं मृत्यू. राज्यात पेट्रोल डिझेलची कोणत्याही प्रकारची टंचाई नसून शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर रांगा लावू नयेत, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीसाठी 60 जण रिंगणात, उद्योगमंत्र्यांच्या पत्नीमुळे राजकीय वळण, वर्षा उसगावकर, नीलम शिर्के यांच्यात लढत. एअर इंडियाच्या इमारतीत साकारणार नवे मंत्रालय, सरकारनं इमारत खरेदीसाठी 1601 कोटींचा निधी केला वर्ग, आठवडाभरात व्यवहार पूर्ण. शिवसेना फुटल्यानं खापर माझ्यावर फोडू नका, बच्चू कडू यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, कॅबिनेट मंत्रीपदावर फसवणूक केल्याचा आरोप. चारधाम यात्रेला 1 महिना पूर्ण, 19 लाख भाविक पोहोचले. 2025च्या तुलनेत 10% जास्त, 40 लाख नोंदणी, 43% वाढ.